हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय महाकाल। मैं टायर ट्रेल्स को लेके आज सिन्नर के और एक मंदिर में, महादेव के मंदिर में पहुंची हूं और वो है सिद्धेश्वर मंदिर। जैसे मैंने कहा कि ये 12 ज्योतिर्लिंग की यात्रा मेरी अचानक से मेरा योग बन गया। तो आप जैसे आप देख रहे हो, ये मैं नंदी भगवान के वहाँ पे बैठी हूँ और ये जो शिव जी की पिंडी चौकोर आकार की है, मतलब थोड़ा बहुत जैसे हम कहते हैं श्रीयंत्र के जैसी है। जो शिव जी की जो शिवलिंग है वो पूरी तरह से गोल नहीं है, थोड़ा ऊपर से फ्लैट है। बहुत अच्छा है, पूरा रेनोवेट किया हुआ है मार्बल से। तो हम इसका इतिहास जानेंगे। तो इतिहास हमें बताने के लिए हमारे साथ यहाँ के जो ट्रस्टी हैं वो बैठे हैं और वो हमें जो जानकारी देंगे वो आई नो इट विल बी वेरी इंटरेस्टिंग, क्योंकि अब तक जितने भी मंदिरों में गई हूँ कुछ ना कुछ इंटरेस्टिंग मिला ही है। तो दे लेते हैं इस मंदिर के बारे में जानकारी कि ये शिवलिंग यहाँ पे कैसे उत्पन्न हुआ, या तो फिर यहाँ पे शिवलिंग है ये कैसे पता चला। नमस्कार, आपला परिचय? माझं नाव दिनेश प्रभाकर देशपांडे आणि मी सिन्नरमध्ये देशपांडे वाड्यामध्ये राहतो. तर आमच्या वाड्यामध्ये साधारण 150 ते 200 वर्षापूर्वीचं सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. तर याची जी आख्यायिका जी आहे माझ्या माहितीनुसार आणि माझ्या काही गोष्टी वाचनात आलेल्या आहेत कागदोपत्री, तर हे साधारण 8 जानेवारी 1889च्या वडलोपार्जित वाटणीपत्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्या अगोदर 1876मध्ये इथे मौनीनाथ महाराज म्हणून इथे एक नावाजलेले संत होऊन गेलेले. तर त्यांच्या जीवनचरित्राच्या जी काही वाचनालयामध्ये त्यांचं जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये या मंदिराचा उल्लेख कसा केला गेलेला आहे की ही मूर्ती त्यावेळेस कोणी स्थापित केली किंवा नाही केली असं. मग ही स्वयंभू आहे की स्थापित आहे? तर ॲक्च्युली कसं आहे की हे जे आहे एकत्रित कुटुंबामध्ये नंतर 1951च्या सर्वेच्या स्टेटमेंटमध्ये सांगितले गेलेले आहे. पण त्या स्टेटमेंटच्या सर्वेमध्ये ह्या मंदिराचा उल्लेख कुठल्याही प्रकारे कागदपत्र दाखवला गेलेला नव्हता. आणि फक्त ह्या मंदिराला तळाचे कब्जेदार 6 जण दाखवलेले. तर 6 जणांमध्ये ही वैयक्तिक कमिटी असं त्यांचं म्हणजे आमचं म्हणणं तसं होतं की ही वैयक्तिक कमिटी हिला पब्लिक ट्रस्टमध्ये आम्हाला याची नोंद करायची. नाही, पण म्हणजे हे जे सिद्धेश्वर महादेव आहेत ह्यांची जी उत्पत्ती झाली किंवा इकडे काय आहे ह्याच्या मागे एखादी कथा असेल किंवा आपण जे म्हणतो एक कारण असेल किंवा आपण म्हणतो ना कोणाला तरी दृष्टांत झाला किंवा त्याच्यामुळे हे कळलं की ही मूर्ती आहे किंवा म्हणजे शिवलिंग आहे इकडे, म्हणजे कसं काय आहे मला हे कळलं. तर या कमिटीमधले जे रत्नपारखी म्हणून जे आहेत तर ते त्यांच्या स्वप्नामध्ये हा महादेवाचा दृष्टांत झाला असं त्यांनी 2011मध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं गेलं. आणि 12मध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. त्या अगोदर या मंदिराची अवस्था एकदम नाजूक होती. या मंदिराच्या परिसरामध्ये इथे शॉप वगैरे आणि दुकान वगैरे व्यवसाय केला जायचा. आता हा जो जीर्णोद्धार झाला आहे त्याच्या आधी हे जे मंदिर होतं हे कुठल्या प्रकारचं होतं, म्हणजे याचं बांधकाम कुठल्या पद्धतीचं? जसं आपण म्हणतो हेमाडपंथी आहे, जसं गोंदेश्वर आहे किंवा मुक्तेश्वर आहे, हे पण हेमाडपंथी आहेत. मग इथे हे पण तसंच होतं किंवा पडीक होतं हे? तर हे जे मंदिर जे होतं याच्या आजूबाजूला आहे ना, म्हणजे याच्याच पाठीमागे साधारण 4 मजले असं एक जुनं खापरा घर आहे. आणि ज्यांनी या मंदिराचं वाटणीपत्र 1889मध्ये जो काही केलं गेलं त्यांचं वाटणीपत्र, त्या वाटणीपत्रामध्ये त्या घराच्या समोर हे मंदिर आहे. पण ते तसं मंदिराच्या नावाचा उल्लेख वगैरे काही केलं गेलं नाही. पण म्हणजे असं कोण तुमच्या ऐकिवत असेल किंवा काय असेल की ह्याचं स्ट्रक्चर कसं होतं, म्हणजे आपण म्हणतो ना बांधकाम कसं होतं, म्हणजे कौलारू होतं का दगडांचं होतं? कौलारू होतं अगोदर. म्हणजे इथे पूर्ण सुरीसारखा मोकळा परिसर होता आणि आजूबाजूला साईडला म्हणजे उघडच होतं असं जास्ती करून, आणि खांबांवरती कौलं वगैरे टाकून असं केलं. म्हणजे जुनं जे होतं त्याला आकार असा विशिष्ट दिलेला नव्हता, फक्त छप्पर आणि खांब वगैरे असे ओपनच होतं. ओपन होतं, चौक होता असा पुढे चौक होता. आणि इथे जे आजूबाजूच्या परिसराला खापराला घर होते वडलोपार्जित त्याच्यात. आणि त्यानंतर मग
या मंदिराचा 2012मध्ये जीर्णोद्धार केला गेला. त्यावेळेस मी ज्यावेळेस या मंदिराची चौकशी करण्याचा प्रयत्न केला की या मंदिराचा 12 ज्योतिर्लिंगांमध्ये काही कुठे उल्लेख या अगोदर होता किंवा नव्हता. तर सिटी सर्वेला एक आपतासाने विचारला गेला की इथे अनाधिकृत काही गोष्टी चाललेल्या आहेत आणि नगरपालिकेला मी तशी कळवलेलं होतं अर्ज वगैरे देऊन. तर मला तिथल्या नगरपालिकेच्या सेवेने दाखला दिला की ह्यावरील अधिकाराच्या बांधकामाला आम्ही कुठलीही परवानगी दिलेली नाही आहे. तर हे आतील बांधकाम असल्या कारणामुळे आम्ही यांच्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेऊ शकत नाही असं त्यांनी मला त्यावेळेस उत्तर दिलं. आणि लेखी स्वरूपामध्ये ज्यांनी वरील अधिकाऱ्यांच्या मार्फत अगोदर केले गेलं तर त्यांना ते थांबवण्याचं सुद्धा त्यांनी हे दिलं. नैसर्गिक आपत्ती त्यांच्या अगोदरच्या खापराळ घरावरती येणार होती त्या संदर्भात त्यांना नोटीस दिल्या गेल्या होत्या नगरपालिकेकडून. पण त्यांनी याचा फायदा घेऊन तर वरील काही चेंजेस आम्हाला न विचारता केले गेले ट्रस्टींमध्ये आले असताना. म्हणजे एका अर्थी म्हणजे पॉलिटिक्स आपण म्हटलं ते असतेच. आता अजून एक प्रश्न आहे की आपण भरपूर वेळा बघितलं की नंदी जे आहेत त्यांची स्थापना गर्भगृहाच्या बाहेर आहे. हे एक म्हणजे एक तर संगमेश्वरमध्ये मी बघितलं की अगदीच पिंडीजवळ ह्यांची स्थापना आहे, नंदीची स्थापना. इथे पण तेच आहे. म्हणजे ह्याचं काहीतरी खास म्हणजे त्यांना गर्भगृहात त्यांची स्थापना करण्यामागे काही विशिष्ट असं कारण? याचं कारण म्हणजे कसं आहे की आता याला एक तर वैयक्तिक ट्रस्ट असल्या कारणामुळे त्यांना 476 नंबर या मंदिराच्या सर्वे नंबर याचा या शिवलिंगाचा जागेचा आणि शेजारी जो आहे 469 नंबर आहे सर्वे नंबर. तर पुढे चौक ओसरी होती सार्वजनिक म्हणजे जे 7 जणांची जी कमिटी आहे मंदिराच्या याच्यावर तर त्यांचा या ठिकाणी चौकातून वापर होतो. तर तो नंदी जो होता तो शिवलिंगापासून काही अंतरावर लांब होता. मग तो नंदी शेजारीच पलीकडे आहे बघा त्या साईडला ठेवला. तर तो एक जागी स्थिर नसल्या कारणामुळे त्यांनी जेव्हा आता 2012मध्ये हे जीर्णोद्धार केला त्यावेळेस त्यांनी हा नंदी शिवलिंगाजवळ घेतला की जेणेकरून तो 476च्याच सभेमध्ये येईल आणि त्याचा कुठेही पुढच्या याच्यामध्ये किंवा त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊन या अशा हिशोबाने त्यांनी ही फेरबदल. आणि एका अर्थी म्हणजे आता कसं बाहेरची लोक येतात जातात तर विटाळ पण होतो भरपूर काय काय गोष्टी म्हणून एका अर्थी ते स्थापना ही इथे केली गेलेली. अभी आपने जैसे सुना कि थोड़ा बहुत मतलब हम अगर कहते हैं धर्म हो या भगवान हो, कोई भी धर्म हो, किसी भी धर्म का भगवान हो, तो जहाँ पे इंसान घुस जाता है और उसके दिमाग में पॉलिटिक्स आता है तब वो जो रिलीजियस एटमॉस्फेयर है वो चेंज होके पॉलिटिकल एटमॉस्फेयर में तब्दील हो जाता है. तो आई थिंक सो पॉलिटिक्स को और हमारी जो आस्था है उसको कहीं ना कहीं हमें अलग रखना सीखना ज़रूरी है. कभी कभी गवर्नमेंट जब कुछ करती है तो ठीक है, पॉलिटिक्स अच्छा भी होता है. इसीलिए यहाँ पे जो मंदिर है वो और शिवलिंग के साथ ही नंदी भगवान जो हैं वो विराजमान है. मेरा पर्सनल ऐसा व्यू है कि पॉलिटिक्स एक अलग चीज़ है. दैट इज़ समथिंग डिफरेंट दैट कांट बी मर्ज्ड विद आवर वट एवर वी हैव. हमारी जो श्रद्धा है, हमारी जो आस्था है उसके साथ खिलवाड़ है. पॉलिटिक्स जब किसी धर्म में किसी आस्था में आ जाता है तो वो हमारी श्रद्धा के साथ खिलवाड़ हो जाता है. तो आज की जनरेशन ये समझ के चले कि पॉलिटिक्स कहाँ करनी है और हमें हमारी आस्था को कैसे अलग रखना है. दोनों चीज़ों को आप मिक्स ना करें. अगर ऐसा रहा तो हम कह सकते कि हमारे देश में जितने भी मंदिर हैं वो सुरक्षित भी रहेंगे. लोग और भी उत्साह के साथ और भी आस्था के साथ मंदिरों में आएंगे. और एक चीज़ है, हम जैसे कहते हैं कि सोमवार को शिव मंदिर में जाना है, वैसे रूटीन अगर हम अपने बच्चों को सिखाएं कि चलो आप अगर रोज़ नहीं मंदिर जा सकते हो तो कम से कम अगर आपकी आस्था शिव जी पे है तो कम से कम एक हफ्ते में एक दिन सोमवार के दिन भी शिव जी के दर्शन करो, मंगलवार के दिन गणेश जी के दर्शन करो. तो जो आस्था है, जो पॉजिटिविटी है, जो एनर्जी है वो कंटिन्यूस फ्लो होते रहेगी और लोगों में जो झगड़े हैं, जो बुरे विचार हैं वो कहीं ना कहीं बंद हो जाएंगे. तो आई फील कि हम एज पेरेंट्स या हम एज कॉमन पीपल, बड़े जो हैं, बड़े बुजुर्ग, हमारा ये एक कर्तव्य है कि बच्चों में
कम से कम हफ्ते में एक दिन आप आस्था को दो। अपना जो भी भगवान है, जिस भी भगवान पे, जिस भी एनर्जी पे आपको भरोसा है, उसके लिए कम से कम 15 एक दिन, मतलब पूरा एक दिन नहीं, कम से कम 10 मिनट आके बैठो। आपको बहुत सुकून मिलेगा, आपकी मन को शांति मिलेगी, स्ट्रेस निकल जाएगा। जो आजकल के हम यूथ में बहुत देखते हैं, इम्पेशेंस है, इनटॉलरेंस है, एंगर है, डिप्रेशन है, बहुत सी चीज़ें। एक दिन में 10 मिनट भी अगर आप दो, सुबह दो, शाम को दो, कभी भी दो, तो अगर आप दोगे तो ये जो फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, ये सब जो है, जो जिसके जैसे यूथ आजकल, एक भी हम एग्ज़ाम फेल होते हैं या कुछ होता है तो वही सुसाइड की तरफ जाते हैं या एडिक्शन की तरफ जाते हैं, उससे हम दूर हो सकते हैं। अभी जैसे जैसे मेरी यात्रा आगे बढ़ रही है, मुझे बहुत कुछ ऐसे पॉजिटिव फीलिंग होती है। कभी कभी मुझे भी ऐसे लगता है कि नहीं, मतलब बहुत डिप्रेशन ऐसे लगता है, बट जब भी मंदिर में आती हूँ वो पूरा डिप्रेशन निकल जाता है, वो पूरा स्ट्रेस निकल जाता है। आई फील जैसे हम कहते हैं ना, पुनर्जन्म एक्चुअली में पुनर्जन्म होने की ज़रूरत नहीं है, आप रिवाइव होते हो, वही आपका पुनर्जन्म है। इसी जन्म में आपको एक जन्म मिलता है। तो आप 7 जन्म सोचोगे तो सोचिए, आप जितनी बार मंदिर में आओगे उतने 7 जन्म छोड़िए, आप बहुत से जन्म पाओगे। तो आज की युवा पीढ़ी को ये ज़रूरत है कि कम से कम एक हफ्ते में कम से कम एक दिन में से 10-15 मिनट निकालिए, यहाँ पे आके मेडिटेट कीजिए। किसी भी मंदिर में, किसी भी भगवान का, जो भी आपका धर्म भी हो, वहाँ पे जाके आप मेडिटेट कीजिए। आपको किसी दवाई की, किसी साइकोलॉजिस्ट की, किसी की ज़रूरत नहीं पड़ेगी। हर धर्म यही सिखाता है। पहले जब हम गुरुकुल में बच्चे पढ़ते थे तब हर काम करते थे वो। आज हम सिर्फ स्कूल में जाते हैं, बोझा उठाते हैं, बच्चे वापस आके थके हारे आते हैं। तो एक दिन अगर आप बच्चों को सिखाएंगे कि कम से कम घर में हो या मंदिर में हो, पूजा कीजिए, भगवान को प्रणाम कीजिए और सिर्फ ध्यान उस पर ही लगाइए, तो बहुत से घरों में, हर घर का जो स्ट्रेस लेवल है बहुत कम होगा। ये युवा पीढ़ी की ज़रूरत है और ये हम बड़ों ने ही सिखाना ज़रूरी है। अगर मेरा जो व्यू पॉइंट है, मेरी जो बातें हैं, उससे किसी को चोट पहुंची हो, बुरा लगा हो, तो ये मेरी बिल्कुल धारणा नहीं है। बस जो मुझे लग रहा है, जो मुझे महसूस हो रहा है शिव जी के साथ बैठ के, शिव जी के सामने, वो मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। अगर बुरा लगा हो तो भी बताइए, अच्छा लगा हो तो भी ज़रूर बताइए। और जो जानकारी मिली है उसके लिए आपका धन्यवाद। मुझे बहुत अच्छा लगा इनके साथ बात करके, ये जानकारी मिली है। मैं मोनाली टायर ट्रेल्स की तरफ से आप सभी के लिए एक विनती करती हूँ, अपना दैनंदिन जीवन में जो स्ट्रेस, डिप्रेशन और बहुत सी प्रॉब्लम्स हैं उसको अगर कम करना है, 10 मिनट का मेडिटेशन किसी भी भगवान के सामने, घर पे हो या मंदिर में हो या गिरजाघर में हो या मस्जिद में हो, कीजिए। बहुत से समस्याओं का हल अपने आप मिल जाएगा। हर हर महादेव, बम बम भोले, जय महाकाल।